एक नया इतिहास लिखेंगे। नमस्कार, लोकजागर इंडियामध्ये आपले स्वागत आहे आणि मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून। देशातील सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्टात सोमवारी 6 ऑक्टोबरला एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना घडलेली आहे। या घटनेने देशाच्या न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा आणि कोर्टाच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे। देशाचे मुख्य न्यायाधीश CJI BR गवई यांच्यावर एका ज्येष्ठ वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला। आरोपी वकील आहेत राकेश किशोर आणि त्यांच्या या कृत्यामागील कारण अधिकच चिंताजनक आहे। त्यांचा असा दावा आहे की हे पाऊल म्हणजे सनातन धर्माच्या अपमानाचा ईश्वरीय आदेश होता। सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट नंबर 1 मध्ये जेव्हा CJI गवई एका खटल्याची सुनावणी करत होते, त्याच वेळी 71 वर्षीय वकील राकेश किशोर यांनी त्यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला। सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ पकडले। कोर्टातून बाहेर काढत असताना किशोर मोठमोठ्याने ओरडत होते की सनातन का अपमान नहीं सहेंगे वगैरे। या घटनेनंतरही CJI गवई शांत राहिले आणि त्यांनी सुनावणी सुरूच ठेवली। त्यांनी स्पष्ट केले की मी विचलित झालो नाही, अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही। विशेष म्हणजे CJI यांनी किशोर यांच्या विरुद्ध कोणतीही औपचारिक तक्रार न करण्याचा देखील निर्णय घेतला आणि त्यामुळे दिल्ली पोलिसांनी चौकशीनंतर त्यांना सोडून दिले। मात्र बार कौन्सिल ऑफ इंडिया ने तातडीत कठोर भूमिका घेत राकेश किशोर यांच्या वकिलीचे लायसन्स निलंबित केले आहे। राकेश किशोर यांनी सुटकेनंतरही आपल्या कृत्यावर कोणताही पश्चाताप नसल्याचे स्पष्ट केले। त्यांच्या मते त्यांनी योग्य केले आहे आणि यासाठी त्यांना ईश्वराकडून प्रेरणा मिळालेली आहे। वकील राकेश किशोर यांनी CJI गवई यांच्यावर 2 प्रमुख मुद्द्यांवरून नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे ते हे कृत्य करण्यास प्रवृत्त झाले। सनातन धर्माचा अपमान, खजुराहोवर टिप्पणी। किशोर यांचा पहिला हा आक्षेप आहे की मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरात भगवान विष्णूंच्या जीर्ण झालेल्या मूर्तीच्या पुनर्स्थापनेच्या याचिकेवर CJI गवई यांनी केलेल्या टिप्पणीशी संबंधित आहे। सुनावणी दरम्यान CJI यांनी कथितरित्या याचिकाकर्त्याला प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असे संबोधत जाऊन स्वतःच देवाला काहीतरी करायला सांगा असे म्हटले होते। किशोर यांच्या मते ही टिप्पणी धार्मिक भावना दुखवणारी होती आणि सनातन धर्माची थट्टा होती। किशोर यांनी CJI गवई यांच्या मॉरिशस मध्ये दिलेल्या भाषणावरही नाराजी व्यक्त केली। या भाषणात CJI यांनी भारतात न्याय व्यवस्था बुलडोझरच्या शासनाने नव्हे तर कायद्याच्या शासनाने चालते असे म्हटले होते। किशोर यांनी या वक्तव्याला योगी आदित्यनाथ सरकारने केलेल्या अतिक्रमणाविरोधी कारवाईवर टीका मानले आणि याशिवाय किशोर यांनी हल्दानी अतिक्रमण आणि नुपूर शर्मा या प्रकरणांचा संदर्भ देत न्यायपालिकेवर असा आरोप केला की न्याय व्यवस्था इतर समुदायाच्या प्रकरणांमध्ये मोठी पावले उचलते तर सनातन धर्माशी संबंधित मुद्द्यांवर जसे की जल्लीकट्टू, दहीहंडी यासारख्या भूमिका निराशाजनक असते। राकेश किशोर यांचे कृत्य कोणत्याही एका व्यक्तीवर केलेला हल्ला नाहीये, ते भारतीय न्यायव्यवस्थेच्या संविधानिक संस्थेवर केलेला हल्ला आहे। कोर्टाची प्रतिष्ठा पायदळी तुडवणारे हे वर्तन वकिली व्यवसायाच्या नैतिकतेविरोधात आहे। BCI ने तातडीने लायसन्स रद्द करणे हेच दर्शवते की ही घटना कायदेशीर वर्तुळाला मान्य नाही। CJI गवईंच्या टिप्पणीचा अर्थ कायदेशीर चौकटीत PIL जनहित याचिका फेटाळणे हा असला तरी धार्मिक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील वातावरणात याची व्याख्या धार्मिक भावना दुखवणे अशी केली गेली। आता हा प्रकार देशातील वाढत्या धार्मिक आणि राजकीय असहिष्णुतेची गंभीर सूचना देतो। जिथे लोक असहमती व्यक्त करण्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब करत आहेत। लोकशाहीत न्यायाधीशांचे निर्णय किंवा वक्तव्य पटले नाहीत तर त्यावर टीका करण्याचा कायदेशीर अधिकार आहे, परंतु न्यायमूर्तींवर हल्ला करणे हे कायद्याच्या विरोधात आहे।
हे कृत्य न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. या गंभीर घटनेनंतरही CJI गवई यांनी शांत राहणे आणि कोणताही खटला न करणे हे संविधानिक पदावरील व्यक्तीचा परिपक्वपणा दर्शवते. त्यांच्या या भूमिकेमुळे तणाव वाढला नाही. सुप्रीम कोर्ट हे कायद्याचे सर्वोच्च मंदिर आहे. या घटनेचा अर्थ केवळ सुरक्षिततेतील चूक एवढाच नाही, तर लोकशाही मूल्यांवरचा आणि न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावरचा वाढता दबाव म्हणून घेतला पाहिजे. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि संवैधानिक संस्थांचा आदर अबाधित राखणे हेच कोणत्याही निरोगी लोकशाहीचे लक्षण आहे. तुमच्या मते न्यायव्यवस्थेवरचा हा हल्ला देशासाठी किती मोठा धोका आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. लोकजागर इंडिया सोबत जोडलेले रहा. धन्यवाद. एक नया इतिहास लिखेंगे.